नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज सकाळ सकाळ अख्खीने बडबड केली का त्या गाडीला पाणी तरी मारून घे, किती खाकाना बसलाय त्याच्यावर. म्हणून पाणी मारायला चालू केलं. गाडी सगळीकडून धुवून घेतली. आणि हे अवघड काम सगळ्यात, चूल पेटायचं कोणाला पण जमत नाही लवकर पेटायला. अजून उजाडलेलं होतं पण ऊन नव्हतं पडलं, त्याच मोठलं. आणि हे काय, मला वाटलं काय आणलं काय नानानी, हे पिहनोला बॉक्स केलं नानाने त्यांच्या हाताने. आणि हे किरण तात्याने आता बाय बाय करून निघाल त्यांच्या उद्योगाला. पाणी सुटलं होतं त्याच्यामुळे संत भाऊने कॉक फिरावला. आणि बाप्पूने आता आहे ना कार्डानला खायला आणलं आहे, कारण आता पुढ्या महिन्यात जत्रा आहे, त्याच्यामुळं बाप्पूंची तयारी चाललेली दिसती. आणि इकडं आपलं खुरड्याच्या आसपासचं झाडायचं काम चालू होतं. पाणी सुटलं होतं त्याच्यामुळे टिपाडात पाणी सोडलेलं होतं आज 2 वेळ. आणि भारती म्हणली तुम्ही जा पटकेस मळ्यात म्हणली एवढं पाणी घेऊन, कारण थंडी असल्यामुळे आम्ही गरम पाणी पाहिजे तो पिल्लांना. इकडं सगळे थंडीमुळं सगळे शाळातल्यामुळे इकडे कुंडी पैसे शेकत होते. आणि गणूभाऊ आपला कित्येक वर्षाचा नित्यक्रम आहे, सकाळी दुकान उघडायचा टाईम एकदम होकत नाही. काय भारी सीन होता ना गावातलं, एकदम असं छान वाटत होतं सकाळ सकाळ. हे नवीन मंदिर झालं आहे मित्रांनो, हातोळणच्या देवीचं आमच्या गावात. मस्त सूर्यकिरण असे पडत होते, मस्त ऊन लागत होतं. आणि मळ्याच्या जवळचा रस्ता आहे, डंपर जाऊन जाऊन एकदम असं फोपाटा झाला आहे. इथे गेलं तर सोन्या वाटच बघत होता कधी येते म्हणून. सोन्याला 2 चपात्या टाकल्या, सोन्या पळत पळत त्याच्याकडं तुटून पडला. सोन्या म्हणजे एकदम इमानदार प्राणी बरं का, आणि सगळं काम करतो आमच्या इकडं. आणि पिल्लांना कोंबड्या बी सोडून द्यायच्या. आणि त्याला सगळं त्यांना पाणी बिणी ठेवून म्हणलं आपलं थोडंफार चारा पाणी करून आपलं पुढल्या कामाला जाता येईन भाऊ. ही खायला खाद्य आणलं आहे मित्रांनो पतंजलीचं, ते टाकलं त्यांना एका डब्यात. आणि आता सगळं आवरलं आहे आणि पिल्लांना पॅक केलं. आता म्हणलं निघू आपल्या उद्योगाला. पण बघितलं तर आता शेवग्याला आपल्या शेंगा पण लागल्यात मस्त. आणि एकदम सिनेमॅटिक शॉट घ्यायचा प्रयत्न केला, जमला असेल तर सांगा. आणि इकडं मेंढरावले आले होते, ज्यांनी मेंढर सोडले होते. मित्रांनो गाडी कोणती कमेंट करून सांगा. पहिल्यांदा बटरवाली सायकलवर यायचे, आता या गाडीवर येते. आणि वेगळीच प्रगती. आणि एकदम छान अशी गाडी आमच्या गावातून चाललेली आहे रस्त्याने 40-40. इकडं आमचे जे मंदिर आहे पेरिंगायचे, तिथं मिस्त्री झाडायचं काम करतात रोजच्याला. हळूचकून एक शूट घेतलं त्यांचं. आणि पुढे जाताना गणू भेटला, ते म्हणलं अरे माझं थोडं शूटिंग घे ना तो याच्यावर टाकायला. म्हणलं बरं घेतो. मोबाईल चार्जिंग लावलं एवढं केलं. आणि आता टाईम झाला, भूक लागली होती. अख्खीने इथं शेंगदाण्याची मिरची करायला घेतली होती. नाना एकदम वरपून दूध भाकर आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला शेंगदाण्याची मिरची. मी म्हणलं आपण पण थोडं खावं, पण दूध आपल्याला आवडत नाही, त्याच्यामुळे आपण शेंगदाण्याचं बेसन खातोय. आणि दुकानावर गेलो तर तिथं आले होते आपले पाटील. आणि इकडं आमचे मेजर बसले होते थोडे गप्पा मारीत. आणि खरं तर हा जो माणूस आहे ना, टिडी याचं नाव आहे टिडी. हे एकदम बिगर मालकाचं काम करून राहिलं, विशेष वाटलं. नगरला निघालो आता मित्रांनो, रस्त्याने बघितलं तर खरंच ना गावाकडे महिलांना खूप काम असते, किती ओझं घेऊन फिरावं लागतं त्यांना. आणि हे तेच रस्ता आहे का, इकडं रेल्वेचं गेट होतं आहे ना, त्याच्या बाजूला पूल होतं आहे, त्याच्यामुळे इकडं रस्ता बरेच दिवस बंद होता. पुढं आलो आता हेच तर तिकडं मराठा जे आंदोलन आहे त्या संदर्भाचं हे चालू होतं इकडं मोर्चा. आणि खूप लांबची लांब रांग लागली होती. दिवसभराचं काम उरकून घरी निघालो होतो. दिल्ली गेटचा भाग आहे इकडला. आणि थोडं पुढं आल्यावर पाणीपुरी खावं वाटली, म्हणून लय भारी पाणीपुरी देतात बरं का इंदिरानगरजवळ. मस्तपैकी एक पाणीपुरी खाल्ली. आणि पण त्याच्यासोबत एक पापडी बी द्या म्हणलं, देतातच सगळ्यांना, पण दिली हो त्यांनी. आणि मग निघालो घराकडं. आपलं जो संतू इंजिनियरचा त्याचं थोडं काम होतं, ते म्हणलं येतं माझ्यासोबत. तर म्हणलं चला जाऊ. धन्यवाद.